म्हणलं इथून कवर घेतला तर का माहिती का इथं हा कवर येतच नाहीचे आम्ही असले कवर असले कवर ठेवत नाही. आता मग त्याला मोबाईल काढताना झालेलं आहे. बट एवढं मग कवर घेऊन जर असत असन तर उपयोग काय कवरचा. कष्ट वाद अष्टपुष्ट खरंच राव आपल्या काढायचं डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. 11:30 आणि आता चहा चारला स्कूलला सोडायला. चप्पल आहे का रे बाहेर? माझी चप्पल बाहेर वाटतं. सीट बेल्ट लाव. हा लाव सीट बेल्ट. आज तू कुठं चालला? स्कूलला. बाय बाय कर. ओके, सोडलं पोराला शाळेत. 11:30 वाजलेले. आत्ताच उठलोय. चहा पण नाही प्याला अजून. चहा पिऊ जाऊ बाहेर. When I think about yesterday, अजल चहा आहे का? चहा दे ना मला बनवून. अजून चहा पण नाही प्यालो. 11:30 वाजलेले. आपले होते MSC मध्ये काम आहे आणि कंपनीवाले त्याच्याकडून बिल गोळा करायचे. त्याच्यावेळी काही काम नाही. my oh my, my oh my, a kiss and so I did. ओके, आता वाजले 12. प्रॉब्लेम झालाय रा माझ्या. दाखवत 1 मिनिट. मी बाईकचा आहे ना कवर. ओके, सो हे बघा इथे कट झालंय. दिसतं का? काय म्हणतो इथे कट झालंय. बट हे जे आहे ना हे तर मोबाईल काढताना झालेलं आहे. बट एवढं मग कवर घेऊन जर असत असन तर उपयोग काय कवरचा. जवळपास 4100 रुपयाचा कवर येतो आणि 4100 रुपयाचा कवर जर असं होत असन तर उपयोग काय. मग 300 रुपये चालवलेलं चांगलं ना. सो मला आयफोन स्टोअर मध्ये पण जायचंय. आता जायला लागेल पिंपरीला तिकडं, कारण तिथे पिंपरीलाच आहे. शेटराव मला वाटलं गोट्यावर बरेच जण असतील, कोणच नाही तर मयूर आणि मीच आहे. गोड्याला बाहेर ना सोडलं का आज? आम्ही कोणतं कट काढू पळ. जाऊ का पिंपरी लावून येतो. चल गोट्या भाऊ आणि आपण जाऊ पिंपरीला. भाऊ आपण जाऊ पिंपरीला. आपला आयफोन स्टोअर मध्ये जायचं आहे. अरे बरं, कवरच आहे ना टाकलं होता. अरे पण तू पण तेवढं टाकले रे. तू काय करते मग? तू काय करते आता? मी पण व्यवस्थित टाकलं ना. आयफोन स्टोअर येतं आयविनस. इथूनच आपण परचेस केला 13 प्रोचा कवर. सो त्यांच्याकडे जाऊ आणि कवर दाखवू पाहिजे त्यांना. काय आता दिवं लावतो काय माहिती तो. चिटकून नाही त्याला रिप्लेसच पाहिजे भाऊ. मला चिटकून नको देऊ. तो काय म्हणला माहिती का? आता त्याला स्टोअरला दाखवायला तो म्हणला मागं सर्व्हिस सेंटरला यायचं वॉरंटी बद्दल असतंय. मी त्याला म्हणलं इथून कवर घेतला तर का माहिती का इथं हा कवर येतच नाहीचे. आम्ही असले कवर असले कवर ठेवत नाही. आता मग त्याला 32 तोपायची सलामी दिली असेल परवड. कळलं असतं का मग त्याला? शहाणे पुढे सर्व्हिस होते. त्यांनी रेसिट दिलेली आहे आपल्याला आयविनसची. आपला कवर त्यांनी रिप्लेस केलेला आहे. साधारण एक 7 दिवस वर्किंग डे आहे. 7 दिवसात आपल्याला रिप्लेस होईल.
त्यांनी आपल्याला चिठ्ठी दिलेली आहे. ठीक आहे, सही आहे. चला कन्नुकी चाय पाजू कायचा का? हा गोट्या भाऊला कन्नुकी चाय पिवा पाजू आज. बाहेर चाय स्टोर एवढं स्टोर एवढा जबरदस्त स्पॉट आहे ना. त्यांच्याकडे पार्किंग पण नाहीये. आता तिथं ट्रॅक्टर लावलाय मग रिवर्स मारता येणार नाही. गाडी लागन खाली. लेटर लिहिलंय जबरदस्त पोत्यावर स्टोर यांचं. गाडी इथं पार्क केली आहे मी आणि चाललं कन्नुकी चाय प्यायला. तिकडे पार्किंग नाही यांच्याकडं भावाटाकडं. आणि रोडला कुणाकडे पार्किंग नाही. आपल्याला इथं सोसायटीकडं लावायला लागली. दरवेळेस इथंच लावतो तशी मी. आज सकाळ धरून हे राय आबाळ पाऊसच वरती ना आला तर बाई. हा गोट्या भाऊन मी आलेलो आहे चहा प्यायला. मला कन्नुकी चाय दाखवतो. भारी चहा. पण आम्ही ऑर्डर केलेलं आहे बटर चिकन रोल आहे. अद्रक चाय 2 आहे. इथे एक आहे पण एक मी अजून सांगलेली आहे आणि एक पाणी बॉटल आणलेली आहे. ओके तुला काय घ्यायचं गोट्या अजून? आणि त्यांचा मेनू कार्ड पण आहे बरं का. मेनू कार्डमध्ये भरपूर व्हरायटी आहे यांच्या. ओके यांचं आहे ना. ठीक आहे चांगलं आहे. चहा भारी सगळ्यात भारी तर कन्नुकी चाय. पण काय केलेलं आहे आपला जो रोल होता तो कॅन्सल केला ना. हे पराठा घेतलेला आहे. चाय पराठा कॉम्बो आहे 139 रुपयाला. आणि पराठा बटर चिकन रोल 199 रुपयाला होता. आणि एक चहाचे पैसे आपण एक्स्ट्रा दिलेले ते कॅन्सल होतील फक्त. ठीक आहे आता वाजलेले 2 बरोबर. आणि आम्ही इथं कन्नुकी चहा घेतला. इथं चहा कसा आहे गोट्या? पण मस्त आहे चहा भारी आहे. पराठा पण ओके ओके होता नाही का. पोट भरण्याला की काय स्टफिंगच नव्हती आत. ते स्टफिंग असते ना भाजीची आलू पराठावाली नाही का. स्टफिंग नव्हती एवढा खास नव्हता. पोट भरण्याच्या लागीचा होता. पण चहा भारी इथं सगळ्यात भारी. आता जाऊ डायरेक्ट घरी होईल. घरी गेल्यानंतर मला अजून एक काम आहे. कंपनीवाल्याला बिल द्यायचं आहे का. चला आत्ता 3:30 वाजलेले. आम्हाला जायचं 4 वाजता बैलगाडा घाटात बैल पळवायला. तर जाऊ. अर्धा तास आहे. अर्धा तासानंतर जायचं आपल्याला. 4 वाजता जायचं तर मेसेज आला आता परवाडनी. आणि कॉफी केली मी आत्ता. कॉफी घेऊ. थोड्या वेळ आहे ना झोपलो जरा. कारण मी आलो 2:30 वाजता. 2 वाजता आलतो आणि 2 वाजता जायचं झोपलो. एक तासभर झोपलो जरा बरं वाटलं हवा. कारण की आता आहे ना खड्डा खाळ वातावरण आहे. गरम जास्त होते. आता जास्त हीट आहे. आता तर स्टार्ट झालाय. एक आता सध्या 1 मार्च आहे. मार्चपासून ना उन्हाळा चालू झालाय. पण आतापासूनच जास्त गरम वाटते. 4 वाजल्यात. लाईटच गेली राव आत्ता. इन्व्हर्टरची लाईट आहे. हा आली लाईट आली. चायला आत्ता लाईट गेली. लगेच आली का. बंद करतो लाईट. मी जाणार खाली चाललो. आई गोट्यात दादा इकडे हा बळत दिसतच आहे इकडं. आणि गोट्यापाशी जाऊन कोणच नाहीये. मी चाललो 2 व्हीलर घेऊन खाली. आपला ड्रोन घेतला सोबत.
आणि गाडी नेमकी प्रणयला द्यायची. फक्त मागे जरा आहे ना कपडे टेलर द्यायची होती कमी करायला बारीक, आणि ड्रायक्लिंगवाले द्यायची होती. हाय असं पसारा इथंच अजून. गोट्याला फोन केला बघू गोट्या येतोय म्हणला अजून. स्टार्ट केलं चालू आहे ना, पेट्रोलच नाही. आबाळ कसलं आहे राव, सकाळ धरून आबाळी राव. यांना न्यायची 4 वाजता 4 वाजता टायमिंग टाकला पण कोणच नाही आला अजून. इथं म्हणला खाली आहे मी. हे बार खेळ न्यायचे का याला, आणि रितेचा गोरा आहे त्याला न्यायचा आहे. याला नाही न्यायचा का पक्षाला, या दोघांना याला, ते गोड्याला पण न्यायचं ना बारके याला. BMW आर घेऊन आलत हे बघ. अरे का आलतय मध्ये घसरला असतो मी आता. अरे त्याची गाडी इथं आहे, त्यांचा JCB चालू आहे. आणि बिकवाद सुपरस्टार सापडला आपल्याला. जाऊ रानात खाली, तू चालू ना आता खाली रानात धरते. आणि प्रणय खाली रानात पाणी धरतय. चल विकवा, नेमका विकवा सापडला मला. आईस्क्रीम वाला आलाय. आईस्क्रीम आहे का, कोणची आहे? 2 आहे. विकवा तुला खायची का? हा विकवाला ते कितीला आहे भैया? अरे 10 रुपयाला आहे कुठची? दाऊ कोणची ते कितीला आहे? 15ला बोलतो. ही द्या 3 द्या. बिकवा तुला खायची का? पिट्टू महाकाल पुढे एक मिनिट. पिट्टू महाकाल शिफ्ट चेंज झाली पिट्टू महाकालची. करा कष्ट वाद अष्टपुष्ट. घरच्यांनी परत धक्का लावला काय याला पाणी धरायला. निसर्गाच्या सानिध्यात काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. कमल्याची BMW RR आणलीत मी, तिला ब्रेकर नाही लागला. मातीत रावली ते खाली. मी काय म्हणला चावी काढ चावी. अरे मला तशी पण कोण चोरणार नाही तिला. तिला ब्रेकच नाही. सांग किस्सा झालता माहिती का गावात? कमी RR सांग किस्सा झालता. लॉंग राईडला गेलतो, आंबलाय मावळला डाळाला, पुढे टेम्पो थांबलाय. मागं स्वतः मालक होते. ब्रेक दाबली, हे काय उभा राहिला लागा ना, डायरेक्ट जाऊन टेम्पो काहीच नाही. आम्ही गाडी गावात नेली होती, इकडचा फुटवेअरच नाही. चम्या पाठी होता खाली चम्या. गरम गरम तिकडे घरी चल तुला कळन. लावू काढलो मी इथं आलं, मला गार वाटतंय इथं बरं वाटतंय. मग इथं आलो टेम्परेचर कमी आहे, पान धरतात ना इथं सगळीकडे हिरवळ आहे. बाई घरी लावू काढ दाख कोंबडा होतो माझ्या डायरेक्ट चिकन 65 झाला. अरे मी कटाळलो रे घरी डायरेक्ट असं गरम होऊन निघलो अख्खा. माझ्या डोक्यात होतं गाठार त्यानं तिथे ना तळ्यापाशी पावायचे डायरेक्ट. पण पाणी घाण त्यामुळे पण मी काहीच नाही, कपडे आणले मग मरदे म्हणलं. संघर्ष करताना प्रणय भाऊ आणि रितेश खाली जाऊ वावरात. खाली विहीर दाखवतो तुम्हाला, विहीर कशी बघू आपण. या प्रणय यांची विहीर आहे आणि प्रणयचा आज संघर्ष आहे कांद्यावर. सकाळपासून टाकायला वाटते याला. सकाळी 5 वाजता आलेला या. मध्ये लाईट गेली ती माहिती ना? हा मध्ये लाईट गेली, मला मयूर म्हणला याला टाकायला सकाळपासून. अजून झालं ना रे, पण किती राहिलं अजून? अजून वरच भरायचंय. संघर्ष पुढे पाणी बाई खरंच राव. पुढं इथपर्यंत दिसलं का? हा हे वल्लय तिथपर्यंत पाणी होतं का? मग तू एवढं पाणी उपसलं आता. आणि बोरचं आहे ना आपल्याला पावसा वर यायला पण लागत. अरे सांगायचं का उद्या पावायचं का?
आपण एक काम करू ना, मोटरचं कनेक्शन काढू. हा मोटर इथे कनेक्शन काढून टाकायला. फ्यूज बंद करायचा ना. फ्यूज नाही, आपलं सप्लाय बंद करता अख्खा. सप्लाय काढायचा डायरेक्ट काय करू माहिती का, मीटरचा सप्लायच काढून टाकू. एक मिनिट, मीटरचा सप्लाय काढला ना मग नाही अडचण. मीटरचा सप्लाय न काढता जर गेलो तर डायरेक्ट स्वर्गवासी. स्वर्गीय पहिलवान. कोणत्या गल्ली पहिलवान तुझी बुद्धी अजून पेपरचा रिझल्ट नंतर कळणार नाही. जाऊ का पाणी. चला वर जाऊ आता. तुला सांगू काल संघर्ष आता कुठं आहे संघर्ष? ते संघर्ष करतो तू. इथं संघर्ष झाली मग. ते कसा संघर्ष करायला गेला नाही, इथं कसा गेला कुठं चहा द्यायला आलो पाण्याला चहा द्यायला. अरे त्या रानात आलेलं भारी वाटतं, पण गार वाटतं. वरलं गरम आहे आता. रानात आलो जरा टेम्परेचर बरंच डाऊन आहे. गोट्या भाऊ सावंत आला गोट्या. ए चाल जायचं का नाही? मग चला ना, याला न्यायचं गोड्याला. आणि तू द्या मग चल. एक काम करू का, चला मी गाडी घेऊन येतो. मा ड्रोन बिन सगळं तयार होतो. मी गाडी जाऊ गठा जाऊ डायरेक्ट. अरे इथं परवा इथं ऊन लागत होतं, मला किती गरम होत होतं. खाली गेलो रानात बरं वाटलं. रानात राहून आता एकदम गार. ए पावायला आपण विहिरीत पाण्याच्या सप्लाय काढायचं डायरेक्ट. सप्लाय काढू ना. हा गरम होते. 5 वाजले आता झाला मी बैलगाडा घाटात. आलो घाटात मी आत्ता. अरे अजून आली कोण. बरोबर किती वाजले आत्ता, 1 सेकंद दाखवतो. 5:11 आलेले. ड्रोन हाय, ड्रोन बॅगेमध्ये खुर्ची बसून वर इथून तर नंतर आपण ड्रोन फ्लाय करणार. इथं ड्रोन आपल्या गाडीत होता टिकीत. चार्जिंग आहे, बॅटरी 2% आहे. एकच कांडी याची आहे. ही बॅटरी आहे चार्ज. आपलं फुटेज पुरतं होईल. आणि याची पण चार्ज फुटेज पुरतं आपल्याकडे चार्जिंग आहे. तसं बघितलं तर व्ही आरला पण चार्जिंग काय प्रॉब्लेम नाही. लय गरम होते. वाईटराव या साईडला पण लय गरम व्हायला लागले. इथं तलाव आहे पावायला. पावता नाही येत. पावता येईन पण पाणी लय गाणे वास मारतंय, त्याच्यामुळं नाही पावत. पिट्टू काका कष्ट छोड़िए पिट्टू काका. महाकाल संघर्ष होता. रेस्क्यू करता काय त्याला? रेस्क्यू छोड़िए पिट्टू काका, संघर्ष छोड़िए. छोड़िए पिट्टू काका ऊपर का हाथ बांधेला है.
हातून आलेला गोरा गोरा 10 करोड. मजबूत बांधीचा जाऊ दे चाकणला आणला तरी मला गम नाही वाटायचा. तरी तेच भाऊचा गोरा उज्ज्वल मार्कांनी पास झाला. भाऊ कशी वाटली मुलाखत द्या आम्हाला. काचा फोला थोडा काचा फोला थांबले रे. गोड जास्त पडलं तुमच्यापेक्षा. उजव्या खांदीच मजबूत बांधी गोड जास्त पडलं तुमच्यापेक्षा रे. दम लागला अरे मला माहिती. चला जातो घरी. हे बघितलं आता काय बघायचं. आता 6:30 वाजलेले. आता पोहोचले पण घरी. दादा केस केस वल्ली तुझी. केस वल्ली अजून. चहा पिता का? चहा पिता का? नको. 9-10 वेळा चहा प्याला सांगतो आतापर्यंत घरात.